So this is our pav bhaji with thanda thanda Coca-Cola and Netflix. नमस्कार मित्रांनो, सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. तर आज चंदू घरी नाही आहे आणि आज संध्याकाळी मी एकटीच जेवायला आहे. तर अगोदर माझा पावभाजीचा प्लॅन बनला होता, पण वेळेवर तसं बाहेर जाणं झालं तर मी तो कॅन्सल करणार होते. पण मग मी विचार केला की स्वतःसाठी का नाही बनवूयात. तर मी आता पावभाजी बनवणार आहे आणि मी आज स्वतःसोबत एक गुड क्वालिटी टाईम स्पेंड करणार आहे. तर आता पावभाजी बनवूयात, मस्तपैकी नेटफ्लिक्सला काहीतरी लावेल आणि एन्जॉय करणार. स्टे ट्यून. मी या कुकरमध्ये 2 शिमला मिरची, 2 आलू, त्याच्यानंतर एक छोटा फ्लॉवर ओके आणि 1 वाटी वाटाणा हे स्वच्छ धुवून या कुकरची मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि आता त्याला मी पेस्ट करते आहे. ठीक आहे. तर याने भाजीसाठी लागणारं सामान म्हणजे 1 मोठा कांदा पूर्ण चिरलेला, 2 छोटे टोमॅटो पूर्ण चिरलेले, लसण, त्याच्यानंतर हा मसाला पावभाजीचा सुहानाचा मसाला, लाल तिखट 1 चम्मच, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद. मी हे सगळं मिक्सचर अशा प्रकारे काढून घेते जेणेकरून मला फोडणी देताना ते सोपं जातं. मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल हे आपल्या रेग्युलर भाजीपेक्षा थोडं जास्त घेतलं आहे जेणेकरून भाजी जरा चविष्ट बनावी. आणि त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते, तडतडती आहे. त्यानंतर आपण टाकून घेऊ लसूण. थोडासा माझा लसूण जळाला आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही. कांदा टाकून घेऊ. कांदा होऊ देऊ थोडासा. कांदा लालसर झाला आहे, बऱ्यापैकी चांगला झाला आहे. तर आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. सगळे मसाले. खूप लोक टोमॅटो नंतर मसाले टाकतात, पण मी तेलामध्येच मसाले पूर्णपणे परतून घेते जेणेकरून ते चांगलं लागतं. मसाले होत आलेत, त्यानंतर पूर्ण टोमॅटोला आपण चांगलं होऊ देऊयात. पण याच्यामध्ये प्युरी टाकून घेऊयात जी आपण कुकरमध्ये करून घेतली. तुम्ही बघू शकता किती छान आपली पावभाजी रेडी झालेली आहे. तर आता आपण सर्व करूयात. तोवर मी साईडला 2 मिनिटांमध्ये पाव भाजून घेते. तर आपली पावभाजी आता रेडी झालेली आहे. तर आता मस्तपैकी मी एन्जॉय करते. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. थँक्यू. वन्स अगेन हॅपी फ्रेंडशिप डे. बाय. सो दिस इज आवर पाव भाजी विथ थंडा थंडा Coca-Cola. Netflix.